पण उद्या पुन्हा 29, 30, 31 हे वातावरण दुप्पट वाढणार आहे। उष्णतेच्या लेवलमुळे काही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना धाक सुद्धा असणार आहे। आणि एक विषय विनंती अशी आहे की द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना हवामान अंदाजामुळे काही परिणाम होत आहे का, किंवा बऱ्याच जणांची इच्छा आहे की 4-5 जिल्ह्याचा अंदाज थोडा बंद ठेवावा, ते कमेंटमध्ये देखील त्यांनी कळवायचं आहे। तर आता एकंदरीत जर पाहिलं आपण तर 29 आणि 30 तारखेपासून चक्क 6 ते 7 दिवस रोज वातावरण हे खराब राहणार आहे। आणि ह्या वातावरणामुळे अनेक क्षेत्रामध्ये पावसाळी वातावरण देखील तयार होऊ शकतं। प्रत्येक तारखा देखील आपण कालही व्हिडिओमध्ये सांगितल्यात, आताही देखील बघा। दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भासह खानदेशला सुद्धा वातावरण उष्णतेचं आहे। स्थानिक वातावरणामुळे काही ठिकाणी पावसाची वादळी सुरुवात देखील होऊ शकते। टक्केवारीनुसार हे वातावरण कमी देखील असलं तरी महाराष्ट्रामध्ये सर्वदूर मोठा सगळीकडेच पाऊस होईल असं नाहीये, पण 10-5 ठिकाणी काल जसे 2-3 ठिकाणी अपवाद झाले तशीतली भीती सुद्धा महाराष्ट्रामध्ये होऊ शकते आहे। तर कुठला जिल्हा आहे, कुठली वातावरणाची क्रेज आहे ते देखील पाहूया। आज 28 तारखेला फक्त ढगाळलेलं आणि मध्यम स्वरूपाचं खराब वातावरण पाहायला मिळणार आहे। त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याचा देखील समावेश आहे। उद्या 29 तारखेला धुळी, धुकं वगैरे सगळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल। त्यामध्ये नाशिक क्षेत्र, नांदेड वगैरे पट्टे सुद्धा समाविष्ट आहे। पण येणाऱ्या 30 तारखेला आणि 31 तारखेला शुक्रवार आणि शनिवार वातावरण पुन्हा आक्रमक होत आहे। सांगली, सोलापूर या भागासह नाशिक क्षेत्रामध्ये स्थानिक वातावरणाची भीती आहे। त्यानंतर पुणे परिसरात वीजभट्टी उत्पादकांना देखील ह्या दिवशी काळजी घ्यायची आहे। तारीख 30 आणि 31 दोन्ही आहेत। त्यानंतर ही परिस्थिती 31 तारखेला शनिवारी पुन्हा सोलापूर जिल्हा, सांगली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये देखील स्थानिक वातावरणाचा पाऊस राहू शकतो। त्यानंतर परिस्थिती पहा, मोठ्यातली मोठी म्हणजे रविवार आणि सोमवार ह्या 2 दिवसामध्ये उत्तर महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस पण वादळी राहण्याची शक्यता आहे। त्यामध्ये गावं 10-5 असतील, सर्वदूर नाही। आणि हा पाऊस देखील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना टार्गेट फुली वाऱ्याचाच असणार आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। तारीख आहे 2 फेब्रुवारीची ही तारीख असणार आहे। 30-31 ला वातावरण तर सक्रिय होते, पण ते कुठे कुठे स्थानिक वातावरणाचा क्रेजच्यामध्ये राहू शकते। आणि 2 तारखेला संध्याकाळपर्यंत नाशिक जिल्हा, निफाड, येवला, मनमाड, अकोले, श्रीरामपूर अशा भागांचा समावेश आहे। तर इकडे हिंगोली, वाशिमचा देखील समावेश राहू शकतो। वाऱ्यामुळे हे डायव्हर्ट झालं तर बीड जिल्हा, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरचा समावेश याच्यामध्ये आहे। वाऱ्याची स्थिती या दिवशी चक्रवात परिस्थितीसारखी आहे, म्हणजे कुणी झुळकी, नाली, ज्वारी सारख्या पिकांवरती आक्रमण करू शकते। त्यानंतर ही परिस्थिती 3 तारखेला मालेगाव, धुळे हा जिल्हा पुन्हा कन्वर्टमध्ये आहे आणि तुरळक ठिकाणी बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावतीचा समावेश आहे। एकंदरीत मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व आहे। 4 तारखेला सुद्धा ह्या वातावरणाची क्रेज वाढणारीच राहणार आहे। त्यामध्ये धुळे, जळगावचा समावेश आहे। थोडंफार नांदेड जिल्ह्याला देखील ह्या 3 तारखेला आणि 4 तारखेला धोका राहू शकतो। मालेगाव, धुळे, नंदुरबार कमीत कमी 3 ते 4 दिवस खराब वातावरण कंटिन्यू राहणार आहे। 30, 31, 1, 2, 3, 4 फेब्रुवारी। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर 2, 3, 4 अशी तारीख आहे, पण यामध्ये 31 जानेवारी सुद्धा कायमस्वरूपी खराब राहणार आहे दिवसभर। त्यानंतर सोलापूर, सांगली, लातूर, जालना, बीड, परभणी या भागाचा समावेश घेत कोल्हापूर बरोबरच या भागामध्ये तुरळक प्रमाणात पाऊस 29 तारखेला शक्यतो कमी आहे, पण 30, 31, 2, 3 ह्या तारखा देखील समाविष्ट आहेत। त्यानंतर वाशिम जिल्हा, अकोला, अमरावती या भागांसाठी 2, 3, 4 फेब्रुवारी ही महत्त्वाची राहणार आहे। 31 तारखेला आणि 30 तारखेला किरकोळ असा अपवाद आहे बऱ्याच ठिकाणी, तर ते देखील लक्षात घ्या। आणि याच्यामध्ये काय करायचं आहे की 29 म्हणजे उद्याच्या तारखेला, 30 तारखेला, 31 तारखेला हे 3 दिवसामध्ये खळे दळे माल गोळा करून ठेवणं असं करून ठेवा। कारण की काय होतंय, एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या तालुक्याला मोठा पाऊस होतो आणि तो संपूर्ण महाराष्ट्राला एक चिंता व्यक्त करतोय। त्यामुळे ह्या वातावरणाची क्रेज जी आहे, अवकाळीचा जिल्हा, गाव हे फिक्सेबल नसतं। त्यामुळे प्रत्येकाने हा अंदाज असा लक्षात घ्यायचा आहे की आपल्याला 30 आणि 31 तारखेला खळेदळे आवरून घ्यायचे आहेत। गव्हाच्या पाण्याचं नियोजन अशा पद्धतीने करावं लागणार आहे की जोपर्यंत आपल्याला वारे स्थिर होत नाही तोपर्यंत पाणी देता येत नाही, आणि वारे स्थिर होणारी तारीख अजूनही अद्यापही चांगली स्पष्ट नाहीये। आता वाऱ्याची डेट देखील बघून घ्या। 28 तारखेला वारे आज थोडी कमकुवत आहेत, पण आहेत जुळूक टाईपमध्ये। 29 तारखेला वारे परत एकदा जोराने वाढतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आभाळ गच्च भरून आणता आहेत। 30 तारखेला वाऱ्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर एकंदरीत धुळे, जळगाव, खानदेश, महाराष्ट्रातील एकंदरीत सर्वच जिल्ह्यांमध्ये वारे जोराने वाहत आहेत। परत ती सुद्धा तारीख तशीच आहे।
31 तारखेला आभाळ काढणारी तारीख आहे आणि ही तारीख सुद्धा धुळे, जळगाव, नंदुरबार, शहादा या भागांमध्ये गारपीट सदृश्य वातावरण सक्रिय करू शकतं. त्यामुळे या देखील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. 1 तारखेला देखील वारे पुन्हा तसेच आहेत. कोणत्या भागांमध्ये? पुणे, सांगली, साताराच्या भागांमध्ये आणि नाशिक क्षेत्रासह छत्रपती संभाजीनगरला ह्या 1 तारखेला मोठा पावसाची शक्यता आहे. व्याप्ती बरीच 30% पर्यंत जाऊ शकते. 1 फेब्रुवारीची सुरुवात आहे आणि फेब्रुवारीलाच हे वातावरण आक्रमक होत देखील आहे. वीट भट्टी उत्पादक खानदेशातला शेतकरी सतर्क राहणं गरजेचं आहे. त्यानंतर 2 तारखेला सुद्धा पाऊस तर आहेच आहे, पण वारे देखील स्थानिक लेवलला बऱ्यापैकी राहू शकतात. त्यामध्ये पुणे, अहिल्यानगर, नाशिक क्षेत्र, धुळे, बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा, बीड, छत्रपती संभाजीनगरचा समावेश आहे. त्यानंतर 3 तारखेला देखील पाऊस, वारे, मध्यम ढगाळ परिस्थिती ही मालेगाव, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. 3 आणि 4 तारीख. ठीक आहे. अशाच प्रकारे ह्या 2-4 तारखा मोठ्या आहेत आणि हे वातावरण एकंदरीत 8 फेब्रुवारीपर्यंत तरी कायम राहू शकतं. एकंदरीत 10 दिवसाचा वातावरणाचा पूर्ण खराब हा आठवडा जाण्याची शक्यता आहे. अजून काही माहिती बाकी असल्यास तुम्ही देखील कमेंटमध्ये करू शकता. आणि एक विनंती आहे, वातावरण हे अवकाळीचं आहे. अवकाळीच्या वातावरणामध्ये गाव किंवा तालुका बदलू देखील शकतो. पण एक विनंती आहे की खळ्याकडे आणि कामाकडे फोकस जास्त करण्याचा प्रयत्न करावा. निश्चय विनंती अशी आहे, आता 2 अवस्थेमध्ये तुमचा संभ्रम झालेला आहे की पाणी द्यावा तर वारा येत आहे, नाही द्यावा तर पिकांना पाण्याची गरज आहे. तर अशा पद्धतीमध्ये पाणी देणं योग्यच राहील. कारण की वाऱ्यामधनं हुकलं सुकलं तर ठीक आहे, नाही हुकलं तरी ते जे नुकसान व्हायचं ते दोन्ही पार्टीकडनं होणारच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा विषय असा आहे की हे जे काही जिल्हे आहेत, नाशिक, जळगाव, धुळे या भागांना दरवर्षी सुद्धा किंवा मागील 2-3 वर्षाचा रेकॉर्ड काढला की ह्या भागांना अवकाळीचं षडयंत्र हे राहतं म्हणजे राहतच. त्यामुळे नाशिककरांना, धुळेकरांना, जळगावकरांना तसेच इकडे नांदेडच्या काही मोजक्या भागाकरांना देखील अकोला, अमरावतीसह अलर्ट मात्र हे 8 दिवस, 2 दिवसाआड, 1 दिवसाआड सक्रियतेचे आहे. आजची 28 आणि उद्याची 29 तारीख ही स्थानिक वातावरणाची टक्केवारीनुसार घसरण कमी आहे, पण 1-2 ठिकाणी अपवाद राहतीलच मोजक्या ठिकाणी. मात्र 30 आणि 31 जानेवारी जी तारीख आहे या तारखेला पावसाची शक्यता असणारे भाग तुम्हाला आताही सांगितले की नाशिक, धुळे, जळगाव यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरच्या आणि मराठवाड्याचं, विदर्भाचं आगमन जे होत आहे ते 1 फेब्रुवारी ते 2, 3, 4 तारखेपर्यंत असणार आहे. हे वातावरणच्या तारखा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त करतोय, कारण की परिस्थिती दिसेल इतकी सोपी सुद्धा नाही. गारपिटीचा विषय आणि गारीचा विषय 10-5 गावांनाच आहे.